मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, गोस्ट म्हणजे फक्त भूत नाही. बोलताना जेव्हा एखादी व्यक्ती अचानक गायब होते तेव्हा आपण गोस्ट हे क्रियापद म्हणून वापरतो. चला तर मग याची काही सोपी वाक्य बघूया. मला अचानक सोडून जाऊ नकोस. डोंट गोस्ट मी. डोंट गोस्ट मी. तिने त्याच्याशी अचानक संपर्क तोडला. शी गोस्टेड हिम. शी गोस्टेड हिम. तू माझ्याशी अचानक बोलणे का थांबवले? वाय डिड यू गोस्ट मी? वाय डिड यू गोस्ट मी? मला वाटते तो तुला टाळत आहे. आय थिंक ही इज गोस्टिंग यू. आय थिंक ही इज गोस्टिंग यू. लोकांशी असा अचानक संपर्क तोडणे उद्धटपणाचे आहे. इट्स रूड टू गोस्ट पीपल. इट्स रूड टू गोस्ट पीपल. त्याने त्याच्या प्रेयसीशी अचानक संपर्क तोडला. ही गोस्टेड हिज गर्लफ्रेंड. ही गोस्टेड हिज गर्लफ्रेंड. कुणी माझ्याशी अचानक संपर्क तोडलेला मला आवडत नाही. आय हेट बीइंग गोस्टेड. आय हेट बीइंग गोस्टेड. तिने ग्रुपमधून अचानक गायब व्हायचे ठरवले. शी डिसाइडेड टू गोस्ट द ग्रुप. शी डिसाइडेड टू गोस्ट द ग्रुप. तू माझ्या मेसेजचा मुद्दाम उत्तर देणे टाळत आहेस का? आर यू गोस्टिंग माय मेसेजेस? आर यू गोस्टिंग माय मेसेजेस? त्यांनी त्यांच्या ग्राहकांशी संपर्क तोडला. दे गोस्टेड देअर क्लायंट्स. दे गोस्टेड देअर क्लायंट्स.